दीपू, आता हातावर तू मेहंदी काढतेस ना, जर मेहंदी रंगली ना तर समजायचं नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. काकू, मी तर म्हणतो इंद्राचं नाव लिहा दीपिका मॅडमच्या हातावर, मग मेहंदी रंगते की नाही बघाच तुम्ही. काय ग दीपू, काय लिहायचं नेमकं? इंद्रा, साळगावकर का इंद्राजी? इंद्राजी. दीपू आणि साळगाव करताना मला काही कळतच नाही. अगं आता तुझं लग्न होणार आहे तरी सुद्धा ही त्याला इंद्राजी म्हणते आणि तो दीपिका मॅडम. जगातला पहिला नवरा आहे जो बायकोला मॅडम म्हणतो. बाबा पाठीवर घ्या ना बाबा प्लीज. अरे बापरे, प्लीज अरे बापरे. पाठीवर घ्या ना. चला 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 या या. माझी बाहुली कुठे गेली? पिंकी, पिंकी कुठे गेली? बाबा, माझी बाहुली कुठे गेली? पिंकी, बाबा, माझी पिंकी कुठे गेली? काय झालं? माझी पिंकी नाही भेटत. अरे बापरे, नाही भेटत? ठीक आहे चालेल, आपण तुला नवीन पिंकी आणले. बघ
ही माझी मोठी सून. जयश्रीताई, काय नक्षत्रासारखी सून निवडली तो तुम्ही? अहो मी नाही निवडली आहे, ती माझ्या इंद्राने निवडली आहे. जयश्रीताई ही तीच ना हळदी कुंकवाला आली होती? मला तर ही दीपिका तेव्हाच खूप आवडली होती. हो. ए मुक्ते, अगं बोलव ना इंद्राला, मेहंदी काढायची आहे ना. अगं आई, पण दादू ऐकेल का मेहंदी काढायला? मी बघते ना कसा नाही काढत तो. तू बोलव तर खरं. आलेच. कार्तिक, जरा सरबत दे सगळ्यांना, जरा कामात आहे. मुक्ता हळू पडशील. ये बस. आई हे काय? मेहंदी काढायची आहे, बस. आई मेहंदी. आज मेहंदी काढायची म्हणजे काढायची. मुक्ता ऐक पण. एक मिनिट. बघ, मी तिला फक्त सांगितलंय तुझ्या हातावर दीपिकाचं नाव काढ. आणि तुला तेही करायचं नसेल ना तर मी दीपिकाला फोन करते आणि तिला सांगते की इंद्राला त्याच्या हातावर तुझं नाव नकोय. सांगू? आई तसं नाही, पण मुक्ता ऐक, दीपिका नाही, दीपिका मॅडम. इंद्रा, किती सुंदर बायको निवडलीस रे तू. आणि तू बायकोला मॅडम म्हणतोस. तुझ्यासारखं जर सगळ्यांनी बायकोला मॅडम म्हटलं तर किती छान होईल नाही? हॅलो. अहो मी तुमचा फोन जर कट करतोय याचा अर्थ मी कुठे ना कुठे बिझी आहे ना. मी करतो ना तुम्हाला फोन परत. मिस्टर कार्तिक साळगावकर, नेमकं कोणत्या कामात आहात तुम्ही? आम्हाला माहित आहे, गेले 3 दिवस तुम्ही कंपनी सुद्धा आला नाही आहात. मिस्टर कार्तिक, आम्ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायला फोन केलाय. कार्तिक, तुला आम्ही 4 दिवसाची मुदत दिली होती पैसे परत देण्यासाठी, पण आता ती सुद्धा संपली. अहो मी 10 लाख रुपये एवढे लवकर कुठून आणू? हा विचार कंपनीत फ्रॉड करताना करायचा होता. मग मिस्टर कार्तिक, आज रात्रीपर्यंत तू आमचे पैसे नाही परत केलास तर आम्ही तुझ्यावर लीगल ऍक्शन घेऊ, तुझी कंपनी ताब्यात घेऊ. ऐका असं नका करू प्लीज. मला थोडेसे दिवस द्या, 2 दिवस द्या, मी काहीतरी सोय करतो. कार्तिक, 2 दिवसात आमचे पैसे परत कर, नाहीतर तुझी कंपनी गेली म्हणून समज. आई, हे बघ कशी वाटली मेहंदी? मस्त, छान दिसतंय. 2 दिवसात 10 लाख कुठून आणायचे? दादा, आई कोणीही मदत करणार नाही. काहीतरी ना जुगाड करावाच लागेल, नाहीतर कंपनी माझ्या हातातून जाईल. किती सुरेख काढली आहे आणि छान रंग आहे ना ही. हो ना. आता काही प्रश्न आहे का काकू? हा नाही, दीपिका मॅडम आणि इंद्राच्या प्रेमाचा रंग आहे. आता मेहंदी रंगणार नाही तर काय. ए सत्तू, तुला कोणी विचारलंय रे? ताई, तू चहा टाकतेस का सगळ्यांना? हो हो. नाही, तू चहा खूप सुरेख करतेस. जरा बनव.
जयश्री काकू. काय रे? जयश्री काकू हे घ्या. काय अरे कुठे गेला होतास पावसात? तुमच्या मुलाच्या सासरी हे सामान घ्या. हे काय? अहो तुम्हाला पापड करायचे होते ना म्हणून मालती काकूनी डाळ दळून दिली. मालतीताईंचं ना खरंच कौतुक आहे. इतक्या कामाच्या गडबडीत सुद्धा हे आठवणीने पाठवलं मला. त्यांचं का कौतुक? अहो डाळ तर मी दळून आणली पावसातनं. तुझं कौतुक करायचं म्हणजे तुझ्यासाठी छान काहीतरी खायला करायचं, हो ना? अहो ऐका, मी देतो तुमचे सगळे पैसे. अहो म्हणजे तुमचे पेपर्स तुमच्यापर्यंत 2-3 दिवसात पोचतील. काही काळजी करू नका. हा ठेवू फोन. बाय. काय करायचं ना खरंच मला कळत. सख्ख्या भावाचं लग्न आहे पण इकडची काडी तिकडे केली नाहीये त्यांनी आजपर्यंत. कार्तिक जराही मदत करायची नाही असं तू आणि सानिकानी ठरवून टाकलाय का? हो असं काय करतं काकू? कार्तिकला किती काम असतात गार्डन मध्ये. गार्डन मध्ये कसलं काम? अहो काकू गार्डन मध्ये त्याला अगरबत्ती पेटवायची असते. काय म्हणजे? ए सत्तू गप्पा बस ना जरा. कार्तिक ते अगरबत्तीचं तू सांगतोयस की मी सांगू काकूना? हे बघे जास्त बोललास ना तर त्याच अगरबत्तीचा चटका दे ना. ए बाबांनो शांत व्हा. सकाळ सकाळी वादविवादाची चर्चा नकोय. आणि कार्तिक तू जरा पटपट तयार हो. पाहुणे येतील आता. घरात लग्न घर आहे. मदत करणारच की नाही? खूप कामं पडली आहेत. ए ऐक आई, मला ना आता फालतू गोष्टी करण्यात काही इंटरेस्ट नाही आणि वेळ पण नाहीये. कंपनीत केवढी कामं पडलीत माहितीये का तुला? कंपनीची कसली रे कामं? आता इंद्राचं लग्न आहे म्हटल्यानंतर सुट्टी घेतली असेल ना 2-3 दिवसाची? ए तुला काय झालं रे दात काढायला? मला काय नाही. अरे हा एक सांगायचं राहिलं काकू. आज देशपांडे सर येणार आता घरी. देशपांडे सर येणार आहे का? काय झालं? तो कशाला येणार आहे म्हातारा घरी? तो म्हातारा येऊन काय करणार आहे? माझा अपमान तर करणार आहे. कार्तिक चल तुझा फ्रेश हो. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. अगं हे कधीतरी स्वतःच्या सख्ख्या लहान मुलाला तरी विचार. तुला विचारून काय उपयोग आहे? आणि तसंही मी तुला देतेच ना. विचारायचंय काय त्याच्यात? तर तू तुझा तयार होऊन ये. उगाच आपलं काहीतरी. कसा दिसतोय? टी शर्ट की तुम्ही? तुमचा नवरा कसा दिसतोय? तुमच्या भाषेत सांगते एकदम भारी. कशा आहेत साड्या? साडीवर साडी, मस्त साडी. भरधाव निघाली आपल्या प्रेमाची गाडी. बेबू चहा. दिसतोय बघूनच कळते पानसट चाय. बेबू ठीक आहे मी ओतून देते. ए थांब 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 थांब. दे बाबा दे. माझंच चुकलं. माझं आयुष्य पण ना असंच झालंय पानसट. बेबू काय इतकं टेन्शन घेतोय? सकाळी सकाळी कसं हसतमुख असायला पाहिजे. एक काम कर ना, तू ना मला 10 लाख रुपये दे. म्हणजे सतत माझ्या चेहऱ्यावरून अशी स्माइल राहील. अरे बेबू माझ्याकडे 10 लाख रुपये असते तर मग काय? सानू काहीतरी आयडिया दे ना यार. बेबू
मला खरंच कळत नाहीये रे. आता काय करायचं आपण? ते इन्व्हेस्टर पण सारखे सारखे मला फोन करत आहे. मार्केटमध्ये पण नाव खराब करून ठेवलं त्यांनी. तर 10 लाखाचा जुगाड कुठून करायचा? बाबा इथे कसं काय? या ना, या ना सर. बसा. सानिका, अगं बघतेस का? पाणी आण ना. हो. काय कार्तिकराव, आज सकाळ लवकर झाली वाटतं. या. हो. सर, अरे बस 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 बस. बाबा आज अचानक कसं येणं केलं? सांगतो. कसं आहे, आता रीत भात मानणार नाहीये मी, आणि प्रत्येक रीत ही पाळायलाच हवी असा माझा कधी आग्रह नसतो. पण कसं आहे, एक रीत पाळायलाच हवी हे मी माझं उत्तरदायित्व समजतो. खरं तर मुलीकडची पत्रिका सासरी द्यायची असते, म्हणून या पत्रिका घेऊन आलोय. या. तर दीपू आणि साळगावकरच्या नात्याला मी खूप विरोध केला, आणि त्यासाठी मी किती माफी मागितली तरी ती कमीच पडणार आहे. असं काही बोलू नका. दीपिका मॅडम आणि मी झालं गेलं सगळं विसरून गेलोय आता. आणि सर, तुम्हीच नेहमी म्हणता ना, जुन्या गोष्टींमध्ये जर आपण अडकून राहिलो तर पुढचं पाऊल अडखळ. जुन्या गोष्टीत अडकून राहायचं नाही हे बरोबर आहे, पण बाबा मला एक सांगा, अजूनही कार्तिक आणि माझ्यावर तुमचा राग काय? नाही, बरोबर बोलते सानू. आम्ही जेव्हा तुमच्या घरी आलो होतो आणि लग्नाची तयारी करण्यासाठी पण आलो होतो, तेव्हा पण तुमचा आमच्यावरती राग होता. आता तुमच्यावर काय राग होणार आणि काय राग ठेवणार? कसं आहे, गरज पडली की तुम्ही सगळं झाल्यावर निस्ताराच्या वेळेला येता आणि मग आमच्याशी बोलता. फक्त तुम्हाला एकच सल्ला देतो की काय पाऊल उचलायचं ते विचारपूर्वक उचला. कसं आहे, एके दिवशी स्वतःच खड्ड्यात पडा. सानिका, अगं बघत काय बसली? सरांसाठी चहा आण. नाही, चहावर काय नको. आमंत्रण द्यायला चाललोय आणि अजून भरपूर लोकांना आमंत्रण द्यायचे. कसं आहे, घाई करायला हवी, अजून बरीच आमंत्रण द्यायची आहेत. उद्या हळद आहे, त्यामुळे घाई करायला हवी. सर, तुम्ही कशाला एवढी दगदग करता? बाहेर पावसा पाण्याचे दिवस आहेत. आता हा हिरो स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका काय स्वतःच वाटणार आहे? कार्तिक सानिका जातील ना आमंत्रण द्यायला. नाही, अरे म्हणजे मला काही वेळ नाहीये. नाही, आणि तसंही सासरे पत्रिकांचा गठ्ठा आजच थोडी उचलत आहेत. म्हणजे जसं प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, तसंच या लग्नपत्रिका. काय सासरे, बरोबर ना? सर, तुम्ही आरामात घरी जा. कार्तिक आणि सानिका जातील आमंत्रण द्यायला. ठीक आहे, मग येतो. या सर, बाहेर. हो, चला. चला आता कामाला लागा.